बहिणींसाठी खुशखबर, ऑगस्टचा हप्ता सुरू झाला। 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे एकत्रित 3,000 रुपये जमा झाले। 30 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये आज जमा झालेले आहेत। सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3,000 रुपये जमा होतील। आता उद्याही पैसे जमा होतील। काल जुलैच्या हप्त्यानंतर लगेच ऑगस्टचा हप्ता सुरू केला आणि 33 लाख महिलांना एकत्रित 3,000 रुपये जमा झालेले आहेत। पण ज्यांना काल जुलैचा हप्ता जमा झाला त्यांना आज ऑगस्टचा डबल धनलाभ होणार आहे। आज सकाळपासूनच 10 जिल्ह्यामध्ये 26 लाख महिलांच्या खात्यामध्ये ऑगस्टचे 1,500 रुपये पुन्हा सुरू झालेले आहेत। आता तुम्हाला कोणत्याही क्षणी दुसरा मेसेज येणार। ऑगस्टच्या हप्त्याची यादी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे। ज्या बहिणींना अजूनही ऑगस्टचा हप्ता जमा झाला नाही त्यांनी नेमकं काय करायचं आहे हे तुम्हाला व्हिडिओत सविस्तर सांगणार आहे। कारण की ऑगस्टचा हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही। ज्या बहिणी हे बँकेत जाऊन अर्जंट हे काम करतील त्यांना लगेच जुलै आल्यानंतर लगेच ऑगस्टचा हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे जर ऑगस्टचा हप्ता तुम्हाला पाहिजे असेल तर हा व्हिडिओ 2 मिनिटं लक्षपूर्वक पाहत राहा। तसे ज्या बहिणींना मागचे हप्ते म्हणजे जूनचा मेचा हप्ता मिळाला नाही त्यांनी नेमकं काय करायचं आहे त्यांच्यासाठी देखील एक मोठी बातमी आलेली आहे। त्यांना एक अर्ज करायला सरकारने सांगितलं आहे। ज्या बहिणी लवकरात लवकर अर्ज करतील त्यांना लगेच जूनचा हप्ता मिळेल। त्याची माहिती सविस्तरपणे सांगणार आहेत। लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी खुशखबर असणार आहे। आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की काल कोणत्या जिल्ह्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्रित जमा झाला, आज कोणत्या जिल्ह्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचा एकत्रित हप्ता जमा होणार, ऑगस्टचा हप्ता कोणत्या बहिणींना मिळणार आणि कोणत्या बहिणींना मिळणार नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जून जुलैचा किंवा मागचे ज्यांचे हप्ते मिळाले त्यांनी नेमकं कोणता अर्ज भरायचा आहे ज्यामुळे त्यांना पैसे लवकरात लवकर मिळणार आहे। संपूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहे। पहा, जुलैचा हप्ता झाल्यानंतर लगेच ऑगस्टचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे सरकारने यामध्ये मोठा ट्विस्ट टाकलेला आहे। तो ट्विस्ट असा आहे की तुम्हाला ऑगस्टचे पैसे आपोआप जमा होणार नाही। काल 33 लाख बहिणीला एकत्रित 3,000 जमा झाले। तुम्हाला फक्त 1,500 जमा झाले असतील तर मग 33 लाख बहिणींनी नेमकं असं काय केलं होतं की ज्यामुळे त्यांना एकत्रित पैसे आले हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजची बातमी हा तुमच्यासाठी आनंदाचा महासागर आहे। कारण की तुम्हाला डबल धनलाभ होणार आहे। कालच बहिणींच्या खात्यामध्ये जुलैचा 13वा हप्ता जमा झाला आणि आता लगेच ऑगस्टचा 14वा हप्ताही सकाळपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। जिल्ह्यांची यादी आलेली आहे। प्रशासनाने कोणते नियम याच्यासाठी लावलेले आहे, कोणतं काम लवकरात लवकर करायला लावलेलं आहे, सविस्तर आता पाहून घेऊया। पहा, लाडक्या बहिणींना इतके दिवस झालं भरपूर त्रास होत होता। फॉर्म मध्ये चुका काढणं, बहिणीला अपात्र करणं, जूनचे पैसे अजून आले नव्हते। पण त्यातच सरकार बहिणींपुढे झुकलं आहे। सरकारने बहिणींचं म्हणणं ऐकलं आहे। सरकारला ऐकावंच लागलं। रक्षाबंधन निमित्त फक्त जुलैचा हप्ता द्यायचा होता पण सरकार निर्णय घेऊन टाकला आणि 2 हप्ते जाहीर करून टाकले। ही आनंदाची पहिली गोष्ट आहे, आनंदाची पहिली बातमी आहे। दुसरी आनंदाची बातमी देखील मी तुम्हाला देणार आहे की ज्यांचा जूनचा हप्ता राहिलेला आहे तो नेमकं त्यांना केव्हा मिळणार आहे, त्यासाठी कोणते अर्ज भरायचे, संपूर्ण सविस्तर सांगणार आहे। दोन्ही बातम्या ज्या तुमच्यासाठी आणलेल्या आहे त्या अगदी आनंदाचा भरात तुम्हाला देणार आहे। प्रत्येक लाडक्या बहिणीला हा आनंदाचा क्षण आहे, कारणही तसंच आहे। मग चला सुरुवात करूया। बघा, आनंद आनंद आनंद, हे आनंद 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 नेमकं काय आहे, लाडक्या बहिणींसमोर सरकारने नेमकं काय आनंदाची बातमी ठेवलेली आहे। पहा, बहिणींसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी अशी आहे की काल 33 लाख बहिणींना अचानक 3,000 रुपये जमा झालेले आहे। यानंतर महिला फारशा खुश नव्हत्या कारण की 33 लाख बहिणींना पैसे आले, मग बाकीच्या बहिणींना का आले नाही, त्यांनी नेमकं असं काय केलं होतं की ज्यांना जुलै आणि ऑगस्ट एकत्रित पैसे आले, तुम्हाला नेमकं काय करावं लागेल। थोडीशी नाराजी पसरली होती। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी क्रांतिकारी निर्णय घेतला की आता महाराष्ट्राच्या इतिहासात रक्षाबंधन ही नेहमी लक्षात ठेवली जाणार आहे। कारण की बहिणींना आता 2 हप्ते त्या ठिकाणी मिळणार आहे। फक्त यामध्ये ट्विस्ट घातलेला आहे। एक ट्विस्ट असा आहे की ऑगस्टचा हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही। ऑगस्टच्या हप्त्यासाठी तुम्हाला एक काम थोडंसं लवकर करायला सरकारने सांगितलेलं आहे। त्यामुळे ज्या बहिणी लवकरात लवकर हे काम करतील त्यांना जुलै बरोबर ऑगस्टचाही मिळेल किंवा जुलै आला असेल तर ऑगस्टचा। कारण की आता पहा, यासाठी 3 महत्त्वाचे नियम सरकारने घालून दिलेले आहेत ज्यात एक मोठा ट्विस्ट आहे। जुलैचा जरी तुम्हाला आला असेल तो आपोआप आलाय, पण ऑगस्टच्या हप्त्यासाठी महत्त्वाची कामं तुम्हाला करावी लागतील। नाहीतर मग काय होईल, बाकीच्या बहिणींना 3,000 मिळालेले आहेत आणि तुम्ही फक्त 1,500वर समाधान मानाल किंवा तुम्हाला काहीच जरी आलं नाही तर तुम्ही चिंता करत बसाल। आता फक्त हा ट्विस्ट नेमकं काय आहे
जूनचे हप्ते आले नसतील त्यासाठी काय करता येईल नियम लक्षपूर्वक समजून घ्या. पहा, जुलै आणि ऑगस्टचा हप्ता हा एकत्र दिला गेलाय काही बहिणींना आणि काही बहिणींना एकच हप्ता दिलाय. आता हे तांत्रिक बाबीमुळे झालेलं आहे. आता सगळ्यात आधी आपण समजून घेऊयात की याच्या मागे असं का झालं, तर काही तांत्रिक बाबी किंवा तांत्रिक अडचणी आल्या, त्यामुळे काही बहिणींना काल 3,000 रुपये जमा झाले, तर काहींना फक्त 1,500 जमा झाले, तर काहींना अजून एकही रुपये जमा झालेला नाही. तर आता सरकारने याविषयी काय पावलं उचललेली आहे, काय त्या ठिकाणी मोठी आनंदाची बातमी दिली आहे. तर पहिली आनंदाची बातमी अशी आहे की जुलैचा हप्ता झाल्यानंतर आता ऑगस्टचा हप्ताही खात्यात यायला सुरुवात झालेली आहे. आता त्याची वेगळी यादी त्या ठिकाणी दिलेली आहे. 10 जिल्ह्यांची आज विशेष यादी आलेली आहे. त्यात 12 बँकामध्येच हे पैसे येणार आहेत. त्यामुळे आता बँकेचं एक काम तुम्हाला लवकरात लवकर चेक करून घ्यायचं आहे. पहा, जर तुम्हाला ऑगस्टचा हप्ता लागत असेल तर तुम्ही बँकेमध्ये जा किंवा घर बसल्या मोबाईल बँकिंग ॲपवरून तुम्ही हे चेक करू शकता. आता काय चेक करायचं, तेव्हा पैसे येणार, हे संपूर्ण सविस्तर सांगणार आहे. पण त्याआधी ज्यांना अजून जूनचे पैसे आले नाही त्यांनी नेमकं काय करायचं आहे पहा. आता ज्यांचे जूनचे पैसे आलेले नाही त्याच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे आणि त्यानंतर आपण जुलै ऑगस्टच्या हप्त्याच्या बाबतीत बोलणार आहोत. जूनच्या हप्त्यासंदर्भात सरकारने मागेच एक सूचना जारी केली होती. ज्या बहिणीला अजूनही जूनचा हप्ता आला नाही त्याच्यामागे 3-4 कारणं सरकारने सांगितले होते. ज्यामध्ये पहिलं कारण होतं की ज्या बहिणींचं आधार सीडिंग झालेलं नाही, म्हणजे 31 मार्च नंतर प्रत्येक बहिणीला आधार लिंकिंग पुन्हा एकदा करायला सांगितलं होतं. पण महिलाला वाटलं मागे आपोआप पैसे आले म्हणून हाताचे आपोआप येतील, पण आता तसं अजिबात होणार नाही. आपोआप पैसे तर जूनच्या हप्त्यासाठी तुम्ही आधार लिंकिंग चेक करा, नाही तर जूनचाही नव्हता आला, की ज्यांना जूनचा नाही आला त्यांना जुलैचा देखील आलेला नाही आणि ऑगस्टचा तर विषयच नाही आहे. त्यामुळे लवकरात लवकर बँकेत जाऊन तुमचं आधार लिंकिंग आहे का चेक करा. त्यानंतर दुसरी गोष्ट, तुमच्या बँकेत मिनिमम बॅलन्स आहे का. बऱ्याचशा बँकांचा नियम असतो की काही बँकांना 1,000 रुपये कमीत कमी बॅलन्स मेंटेन लागतो, काही बँकेला 1,500 लागतो, तर काही बँकेला फार तर फार 100 रुपये लागतो, 200 रुपये लागतो. पण महिला काय करतात, ते 1,000-1,500 रुपये आले की काढून घेतात. अशा प्रकारे करू नका. त्याचबरोबर तिसरी महत्त्वाची जी सूचना सांगण्यात आलेली आहे की जर तुमच्या खात्यावर कुठले EMI चालू असतील, कुठले कर्जाचे हप्ते चालू असतील, तर ते कर्जाचे हप्ते डायरेक्ट भरून टाका, अन्यथा पैसे जमा होतात आणि त्याच्यामधून हप्ते काढले जातात. तर ही महत्त्वाची सूचना जूनच्या हप्त्यासाठी देण्यात आली. आणि चौथी महत्त्वाची सूचना, जर अजून जूनचा हप्ता आला नसेल तर त्यांच्यासाठी अशी दिली आहे की तुम्ही अपात्र झाले की काय याची चौकशी करून घ्या. कारण काय होतं, तुमच्या स्थानिक महिला बाल विभागामध्ये जा आणि तिथे चौकशी करा, तुम्ही पात्र आहेत की अपात्र आहेत. तुमच्या अर्जापुढे काय येतंय, म्हणजे ॲक्टिव्ह इनॅक्टिव्ह येते की नॉट इलिजिबल येते की अशा पद्धतीचं पाहून घ्या, लवकरात लवकर पाहून घ्या. आणि जर तुम्ही पात्र असेल तर तुम्ही पुन्हा एक अर्ज करू शकता. आता अर्ज कसा करायचा याची माहिती लागत असेल तर कमेंट करा. आता सगळ्यात महत्त्वाची खुशखबर अशी आहे की जुलैचा हप्ता काल वाटपाला सुरुवात झालेली आहे. काल बऱ्याचशा महिलांना पैसे आले, अजून बऱ्याचशा महिला बाकी आहेत. कारण की काय असतं, दररोज काही जिल्हे त्या ठिकाणी घेतले जातात. लोकसंख्येच्या दृष्टीने जे छोटे जिल्हे असतात त्यांचा नंबर पहिला लावला जातो आणि नंतर 2 क्रमांकाला थोडेसे मोठे जिल्हे आणि मोठे जिल्हे अशा पद्धतीने घेतलं जातं. आता पुणे जिल्हा जो आहे हा लाभार्थी संख्येचा सगळ्यात मोठा जिल्हा आहे. तर अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने तुमच्या जिल्ह्यापर्यंत देखील आता ही वाटप त्या ठिकाणी येणार आहे. आता ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भात जी अधिकृत अपडेट त्या ठिकाणी लवकरात लवकर येऊ शकते. कारण की रक्षाबंधन निमित्त मागच्या वर्षी म्हणजे 2024ला 2 हप्ते सरकारने दिले होते. यावेळेस देखील सरकार 2 हप्ते त्या ठिकाणी देऊ शकतं, असं अनुकूल वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे नक्कीच तुम्हाला जर जुलैचे 1,500 आले असतील तर अजून 1,500 येण्याची शक्यता दाट आहे. त्याविषयीचे अपडेट आपण चॅनलवर शेअर करू. पण 3,000 रुपये कोणाला आले, तर 3,000 रुपये ज्यांना आलेले आहेत, ज्यांचा जूनचा हप्ता नव्हता त्यांना जूनचे 1,500 आणि जुलैचे 1,500 असे एकत्रित 3,000 रुपये काल जमा झालेले आहेत. आता तुम्हाला किती रुपये जमा झाले, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय, तुम्हाला जून जुलैचा हप्ता जमा झाला का, कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माता भगिनींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.